पत्नीकडे रागाने पाहिल्याच्या रागातून तिघांना बेदम मारहाण. सांगली शहर पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. बायकोकडे रागाने पाहिल्याचा संशय घेऊन कुटुंब प्रमुखांसह तिघांना लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने बेदम मारहाण करण्यात आली आणि ही घटना शनिवारी रात्री सांगलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात घडली. या प्रकरणी सूर्यकांत मनोहर कुदय वय वर्ष 51 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संशयितांमध्ये हर्षदा सुदर्शन शिंगे, सुशांत कांबळे, महेश खाडे, सर्व राहणार डॉक्टर आंबेडकर नगर सांगली यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सूर्यकांत कुदय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील अश्विनी इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर थांबले होते. त्यावेळी संशयित हर्षदा शिंगे येथे आल्या आणि त्यांनी कुदय यांच्या अंगावर थुंकले. याचा जाब विचारता सुदर्शन शिंगे यांनी माझ्या बायकोकडे रागाने का पाहतोस असं म्हणत सूर्यकांत यांचा गळा धरून त्यांना जमिनीवर पाडले. त्यानंतर संशयितांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी संशयित महेश खाडे यांनी रस्त्यावर पडलेला दगड उचलून सूर्यकांत यांच्या डोक्यात मारला. यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सूर्यकांत यांच्या पत्नी अनिता कुदय आणि मुलगा शुभम कुदय यांनाही संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.